नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देणारे आणि दर 2 वर्षांनी शहरात पार पडणारे आयमा इंडेक्स 2025 येत्या 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान ठक्कर डोम या ठिकाणी पार पडणार असून यावर्षीच्या प्रदर्शनात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक देखील सहभागी होणार असून अनेक विविध पैलूंनी हे प्रदर्शन नाशिकच्या विकासासाठी गुंतवणुकीचा महाकुंभ ठरणार आहेत। या प्रदर्शनाचा मंडप उभारणीचा कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी ठक्कर डोम मैदान या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी आयमाचे अध्यक्ष ललित बोब आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं। यावेळी उपस्थित उद्योजकांच्या हस्ते आरती करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून NMRDAचे अधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांसह आयमाचे अध्यक्ष ललित बोब, इंडेक्सचे अध्यक्ष वरुण तलवार, BOPP कमिटीचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांच्यासह मंत्रोच्चाराच्या जयघोषात पुष्पवृष्टी करत जलज शर्मा यांच्या हस्ते कुदळ आणि श्रीफळ वाढवत भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये इंडेक्सचे अध्यक्ष वरुण तलवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून या प्रदर्शनाबाबत उपस्थितांना माहिती दिली। In fact, we have sold 110% of what we had. Just on the right side, we are just getting a new dome, a process which is now under expansion for this dome, for getting the stall holders in place. We also this time have got some unique features in the exhibition. One is that the dome that we're getting on the right side is a green dome. IMA is launching IMA Rise, which is a sustainability program for the industry. It's the first time that we're doing it in Nasik, sir. And to your surprises, we want to tell you, we want to inform you that the whole dome, a part of the whole dome, is going to be totally running on batteries rather than diesel and gensets. So it's a very lovely initiative that we're taking. We would also like to say that we already have Mahindra & Mahindra, Bosch, all of us who are already working on sustainability, and they're with us now. And this is a long-term program that we're launching at the date of the exhibition on the 28th. गेल्या 25 वर्षापासून सातत्यानं नवनवीन उद्योग व्यवसाय आणि औद्योगिक प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडले जात असून 7वं आयमा इंडेक्स 2025 हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील औद्योगिक प्रदर्शन ठरणार असल्याचं अध्यक्ष ललित बोब यांनी यावेळी सांगितलं। अभी वरुण जी ने बताया कि हम लोग इसको कैसा अलग कुंभ का एक एग्जीबिशन करना चाह रहे हैं। हर 2 साल के बाद ये एग्जीबिशन होता है, 7वां एडिशन है। There is lot to speak, lot to do, and I am very overwhelmed. काय बोलून काय नाही, पण थोडं मी सांगेन की फक्त हा कुंभ we have tried our level best to make it something different. Every president right from वाघ साहब जिन्होंने शुरुआत की ली, एक शामियाना था मैम, एक शामियाना में हम लोग टेबल चेयर्स लगा के ये करते थे, और उधर से आज जो इंटरनेशनल लेवल का एग्जीबिशन करने की जो हम लोगों ने एक कोशिश करी है यहाँ पे, इज अ बिग लॉन्ग जर्नी एंड एवरी प्रेसिडेंट ओवर हियर उसमें धनंजय बेहे सरचा मी जास्त एक उल्लेख करेल की त्यांनी प्रत्येक प्रदर्शनी नीमा असो, नीमा पॉवर असो, आयमा इंडेक्स असो, त्याच्यामध्ये वेगळं कसं काय करता येईल आणि कसं, अँड वी डोंट गुड पार्ट इज वी डू नॉट आउटसोर्स। नहीं तो इवेंट प्लानर्स को देखे लोग एग्जीबिशन जनरली आउटसोर्स करते हैं, हम लोग ऐसा कुछ भी नहीं करते। ये हम लोग खुद ग्राउंड से राइट फ्रॉम डिजाइनिंग, प्रिंटिंग, अप्रोचिंग फॉर स्टॉल्स टू एक्झिबिशन ब्रेनस्टॉर्मिंग केलं आणि त्याच्याने आपण हे आज करतोय। हायलाइट्स आर लाईक वरुणजी सेड, it is all about international delegations coming, showcasing, doing MOUs, calling big size companies. We have invited Kirloskar जो अभी संभाजी नगर में आ रहे हैं, Toyota Kirloskar, उनको हमने बुलाया है from the procurement team from Bangalore. Ather we have called, and there are more people who are going to be coming for B2B startup पे focus है। और ये जो second dome है, इसको हम लोगों ने सस्टेनेबिलिटी के लिए कैसे लोगों को, MSMEs को एक स्टेप आगे ले, वो हम लोग फोकस कर रहे हैं, बिकॉज दैट्स द न्यू ISO सर्टिफिकेशन रिक्वायर्ड फॉर आवर MSMEs। कॉर्पोरेट्स तो कर ही लेंगे, लेकिन MSMEs को भी उसी तरह से चलना, उसी लाइन और डायरेक्शन में, विजन में चलना बहुत जरूरी है।
दरम्यान लवकरच उद्योजकांना आपल्या हक्काचं उद्योग प्रदर्शनाची जागा मिळणार असल्याचं मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितलं. Very active, even the existing industrial partners, and maybe help other private people come in, set up their industries here, make it easy for them, help tell us what are the problems that generally people face, because we as government agencies live in a I would say a shell. म्हणजे हम लोग एक ऐसा बंद कमरे में रहते हैं, बहुत आइडिया हमारे लोगों को नहीं रहता है, तो थोड़ा बहुत विजन कैसे हमारा भी चेंज होना है वो इट हैपेंस ओनली आफ्टर डायलॉग. So we are always open to that, and we are also working for the city, for the district, and you are also doing that. So maybe together, if we collaborate, and next year we do it bigger, better, and at a larger scale, and even more success. So that's what I wish, and thank you so much again for inviting me. Yeah, so I didn't want to announce it, but I didn't want to jinx it. मैं jinx नहीं करना चाहती, नजर नहीं लगाना चाहती. बट इसीलिए कह रही मैं बिगर बेटर इसीलिए होगा कि इंडस्ट्री का खुद का उनकी पार्टनरशिप से बना एक अपना एग्जीबिशन सेंटर हम होपफुली अगले साल तक कर पाएंगे. करना ही है, मतलब उसमें दूसरा ऑप्शन नहीं है. बट नज़र नहीं लगे तो अभी ज़्यादा लोगों को नहीं. यस थैंक यू सो मच. नाशिक शहराचे इंडस्ट्रीतील वातावरण चांगलं असून शासनाबरोबर देखील अजून औद्योगिक वातावरण चांगलं केलं पाहिजे. त्याचबरोबर सर्व जणांच्या प्रयत्नांमुळे नाशिकला नवनवीन इन्व्हेस्टमेंट येत असून दरम्यान NMRDA आणि इंडस्ट्री सोबत घेऊन लवकरच नवीन प्रोजेक्ट करणार असल्याची माहिती NDRDAचे जलश शर्मा यांनी दिली आहे. इट नीड्स टू बी नाव नर्चर्ड. जे आम्ही प्रयत्न करतो, सर्वजण प्रयत्न करतात, इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यानंतर त्याला फायनॅलिटीपर्यंत घेऊन जाण्याच्या सुद्धा आमची जबाबदारी आहे. ते सर्वजणांनी करायचे. NMRDA मध्ये काम करताना मी आता जॉईन केलेलं आहे, पण मला वाटतं की फ्युचरच्या हिशोबाने इन्क्लुडिंग इंडस्ट्रीच्या हिशोबाने द बेस्ट प्लेस टू वर्क राईट नाव इज NMRDA. आणि जशा प्रकारचं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केलं होतं, आता एक नवीन डायलॉगची सुरुवात आम्हाला NMRDA सोबत करायची. जसं इंडस्ट्रीला सोबत घेऊन NMRDA मध्ये आपण काय काय इंडस्ट्रीला करू शकतो, त्यामध्ये लँड असो, प्लॅनिंग असो, बिकॉज आता डेव्हलपमेंट प्लॅन जे आहे त्याची पण सुरुवात झालेली आहे. पुढचे 1.5 ते 2 वर्षामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन जे पूर्ण आउटर एरियाच्या होणार आहे, मेट्रोपॉलिटन एरियाच्या तयार होणार आहे, त्याच्यासाठी हाच उपयुक्त वेळ आहे की आपण सर्वजण इंडस्ट्रीचे जण पण त्यामध्ये बहुमूल्य तुमच्या इनपुट्स देऊ शकतात, किंवा आपण आपलं जे एक्सपोजर आहे अब्रॉडचे, दुसरी फॉरेन कंट्रीजचे एक्सपोजर आहे, दुसरी सिटीजचे एक्सपोजर आहे, त्याच्यातून त्या शिकलेली चांगली गोष्ट आहे नक्की तुम्ही शेअर करा. जे नवीन ट्रेंड्स आहेत ते तुम्ही शेअर करा. जर तुम्हाला वाटत असेल इफ वी कॅन टेक द हेल्प ऑफ सम गुड ऑर्गनायझेशन, ते तुम्ही शेअर करा. बिकॉज दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टाइम फॉर द नेक्स्ट 25 years ऑफ द आउटर बाउंड्री ऑफ नाशिक सिटी. सो प्लीज cooperate with us. Let us start a new dialogue with NMRDA, and then we can go together, because this is where the future is going to happen. This is where the expansion is going to happen, both industrial, geographical, even population wise, urban, everything is going to expand now in the next 20 years. So let's hope for the best, and let's come up with a very beautiful and a model plan for this city and this urban area. Thank you. And also मी खूप खूप धन्यवाद देतो मला बोलवण्याबद्दल. मला अपेक्षा नव्हती की आता या कार्यक्रमाप्रसंगी NDRDAचे जलश शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, आयमाचे अध्यक्ष ललित बोब, इंडेक्सचे अध्यक्ष वरुण तलवार, BOP चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे, प्रमोद वाघ, धनंजय बेळे, राजेंद्र पानसरे, हर्षद बेळे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, संतोष मंडलेचा, मंगेश पाटणकर यांसह उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.